आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। मालेगाव येथील संगमेश्वर येथे असलेल्या स्मशानभूमीतील जळत्या चितेवर फळ ठेवून त्याच्यावर निंबू नागफणीचे खिळे टोचून ठेवल्याचे आघोरी कृत्य केल्याची घटना उघडकीस येताच मालेगाव शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे। पोलीस प्रशासनाने घटनेच्या ठिकाणी धाव घेतली आहे। याबाबत समजलेली हकीकत अशी की मालेगाव येथील कलेक्टर पट्ट्यातील जमुना बापू पाटील वय वर्ष 75 यांचे अल्पशः आजाराने निधन झाले होते। धार्मिक रीतिरिवाजानुसार त्यांच्यावरती मालेगाव येथील संगमेश्वर स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले। तिसऱ्या दिवशी परंपरेनुसार सकाळी 8 वाजता त्यांचे सर्व नातेवाईक राख सावरण्यासाठी स्मशानभूमीत गेले असता सदर त्या चितेवरती दुधी भोपळा सदृश्य फळ ठेवून त्यावर 5 ते 6 ठिकाणी नागफणीचे खिळे व लिंबू टोचून काहीतरी अघोरी कृत्य केल्याची घटना उघडकीस आली। आजूबाजूच्या परिसरात त्याच प्रकारच्या काही वस्तू आढळून आल्याने सदरचा प्रकार याआधीही घडून गेलेला आहे असे समजते आहे। संगमेश्वर येथील स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, अघोरी कृत्य करणाऱ्या दोषींवरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व मयत कुटुंबातील नातेवाईकांनी केली आहे। सदरचा प्रकार मयत नातलगांच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी समसूचना दाखवत घटनास्थळी धाव घेतली आहे। मात्र या प्रकारामुळे मालेगाव शहरात चांगलीच खळबळ उडाली असून दिवसभर याच घटनेची चर्चा सुरू होती। बागलाण वृत्तांतसाठी विशाल शिवदे।